अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली आहे। या जागेसाठी निवडणूक आयोगानं निवडणुकीची घोषणा केली, पण बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीचे प्रयत्न सुरू असताना विरोधकांकडून मात्र उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू आहेत आणि यावरूनच महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळे मतप्रवाह पाहायला मिळतात। बारामती पोटनिवडणुकीकडे सध्या राज्याचं लक्ष आहे, कारण दादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। त्यानंतर आता सुनेत्रा पवारच इथून निवडणूक लढणार आहेत। बारामती आणि दादांचं एक घट्ट नातं होतं। अनेक वर्ष दादांनी बारामतीचं नेतृत्व केलं, त्यामुळे बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री फडणवीसांनी बोलून दाखवली। पण काँग्रेसच्या मनात काहीतरी वेगळंच दिसतंय, कारण ही जागा गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वाट्याला आली होती आणि तेव्हा युगेंद्र पवारांनी निवडणूक लढवली होती। पण दादांच्या निधनामुळे आपण निवडणूक लढवणार नसल्याचं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने आधीच स्पष्ट केलं। पण जर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष इथे उमेदवार देणार नसेल तर आम्ही तिथे उमेदवार देऊ अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे। तसे स्पष्ट संकेत हर्षवर्धन सपकाळ यांनी 18 तारखेला दिले होते। बिनविरोध निवडणूक करण्याची महाराष्ट्रात कुठलीही परंपरा नाही। अपवादात्मक काही जर गोष्टी आपण सोडल्या तर सर्वसाधारणपणे ज्या ज्या ठिकाणी पोटनिवडणूक होतात त्या ठिकाणी निवडणूक दोन्ही बाजूंनी लढल्या जातात। अगदी आपण पहिल्यापासून जरी बघितलं आणि आत्तापर्यंत जरी बघितलं, कारण शेवटची पोटनिवडणूक कधी झाली होती तर लोकसभेमध्ये नांदेडमध्ये खासदार म्हणून वसंतरावजी चव्हाण साहेब हे निवडून आले होते आणि त्यांच्या मृत्यूनंतर ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीत देखील भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार उतरवला होता। त्यामुळे अशा पद्धतीची परंपरा नाही। तर बिनविरोध निवडणूक होण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून अजून कुठलाही प्रस्ताव आला नसल्याची माहिती वडेट्टीवारांनी गेल्या आठवड्यात दिली होती। या संदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही आणि शेवट चर्चा झाल्यानंतरच निर्णय होईल। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये चर्चा करू आणि निर्णय घेऊ। शिवसेना, युबीटी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष महाविकास आघाडीतले प्रमुख पक्ष आहेत। एकीकडे शरद पवार पक्ष निवडणूक न लढण्याची भूमिका घेत आहे, तर दुसरीकडे काँग्रेसकडून मात्र या भूमिकेला छेद दिला जातोय। त्यामुळे या जागेवरून महाविकास आघाडीमध्येच विसंवाद असल्याचं पुढे येत आहे, कारण आता खासदार सुप्रिया सुळेंनीच ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मवियाला विनंती करणार असल्याचं म्हटलंय। आज वहिनींना अशा प्रक्रियेत ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये ही जबाबदारी घ्यावी लागते। तर आमच्याकडून विनंतीच सगळ्यांना राहील की सुनेत्रा वहिनी पवार यांचं इलेक्शन आमच्या तरी मनात आहे की ते बिनविरोध व्हावं। सुळेंच्या या विनंतीनंतर सुद्धा पुणे जिल्हा काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। याबाबतचा प्रस्ताव सुद्धा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडे पाठवण्यात आला। याबाबतच पुण्यातल्या काँग्रेस भवनात बैठक देखील झाली आहे। यामुळे काँग्रेसचा उमेदवार द्यायचा विचार असेल तर मी आणि प्रफुल्ल पटेल दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींना बोलू अशी भूमिका तटकरेंनी घेतली आहे। तशी स्थिती आली तर मी आणि प्रफुल्लभाई दिल्लीमध्ये काँग्रेसच्या श्रेष्ठींशी बोलून, कारण ही पोटनिवडणूक दादांच्या दुर्दैवी निधनाने त्या ठिकाणी झालेली असल्यामुळे ती शक्यतो बिनविरोध व्हावी असं आमचा एक प्रयत्न त्या ठिकाणी राहील। पण आवश्यकता असेल तर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना सुद्धा दिल्लीमध्ये भेटून। तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी काँग्रेसने औदार्य दाखवावं असं म्हटलंय। तसंच फार खुमखुमी असेलच तर उमेदवार उतरवून दाखवावा असं आव्हान सुद्धा दिलंय। अशा प्रकारे जाणीवपूर्वक ठीक आहे, त्यांना त्यांचा अधिकार आहे, तो शेवटी लोकशाहीचा अधिकार आहे, मला त्यात बोलायचं नाही आहे। पण बारामतीकरांना कोणाला मतदान करायचं हे काही सांगण्याची गरज नाही। त्यामुळे पोटनिवडणूक बिनविरोध झाली पाहिजे असा सर्वांचा प्रयत्न आहे। आता कोणाला जर खुमखुमी असेलच त्यांनी उभं राहावं। 23 एप्रिलला बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि 4 मे रोजी मतदान आहे। तर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 6 एप्रिल ही आहे। त्यामुळे तोपर्यंत काही वाटाघाटी होऊन निवडणूक बिनविरोध घेण्याबाबत एकमत होतं का हे बघावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।